नमस्कार, SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यापासून 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू होणार। 3.5 कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार। नेमकी काय आहे ही योजना, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या। बघा तर मित्रांनो, रोजगारांशी संबंधित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू असल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेचा उद्देश देशात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे। 99,446 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून 2 वर्षात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे। यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार दलात सामील होतील। या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होईल। बघा तर मंडळी, या योजनेचा उद्देश काय आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया। रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना 1 ऑगस्ट 2025 पासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना म्हणून लागू केली जाईल। हे नाव विकासशील भारत उपक्रमाच्या दिशेने योजनेच्या एकूण उद्दिष्टांची सुसंगत आहे। देशात समावेशक आणि पर्यावरणपूरक रोजगार संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब करते। नियुक्त्यांना नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहित करणारी ही योजना उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध क्षेत्रांमध्ये नवीन रोजगार निर्मितीसाठी फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते। रोजगार नेतृत्वाखालील वाढीद्वारे आर्थिक विकासाला गती देण्याच्या भारताच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। बघा तर मंडळी, योजनेत किती रक्कम उपलब्ध आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया। या योजनेचे 2 भाग आहेत। भाग अ पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करतो, तर भाग ब नियुक्त्यांवर लक्ष केंद्रित करतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन भाग अ अंतर्गत 1500 रुपयांपर्यंतचे 1 महिन्याचे EPF योगदान 2 टप्प्यांमध्ये उपलब्ध असेल। 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील। पहिला हप्ता 6 महिन्याच्या सेवेनंतर देय असेल, तर दुसरा हप्ता 12 महिन्याच्या सेवेनंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय असेल। बचत करण्याची सवय वाढवण्यासाठी या प्रोत्साहन रकमेचा एक भाग निश्चित कालावधीसाठी बचत साधन किंवा ठेव खात्यात ठेवला जाईल आणि नंतर कर्मचारी तो काढू शकेल। या भागात उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व क्षेत्रामध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीचा समावेश असेल। नियुक्त्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल। सरकार नियुक्त्यांना किमान 6 महिने सतत कामावर ठेवणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी 2 वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन देईल। उत्पादन क्षेत्रासाठी हे प्रोत्साहन 3ऱ्या आणि 4थ्या वर्षासाठी देखील वाढवले जाईल। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।